नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण हे पाहणार आहोत, की असे बरेचसे ॲप्लिकंट आहेत, म्हणजे ज्या लाडक्या बहिणी आहेत, की त्यांचे पैसे कुठल्या ना कुठल्या खात्यामध्ये आलेले आहेत, परंतु त्यांना हे लक्षात येत नाही. आणि ते आजही या गैरसमजमध्ये आहेत, की माझा आजपर्यंत एकही हप्ता मला मिळाला नाही किंवा मागचे बाकीचे पैसे जे काही आहेत, ते मला मिळाले होते, परंतु पुढचे मिळाले नाही किंवा पुढचे मिळाले आहेत, मला मागचे अजून मिळाले नाही. तर हे चेक कसं करायचं? त्याची सरळ सोपी पद्धत अशी आहे, की तुम्ही ज्या ऑनलाईन सेंटरवरती जो फॉर्म भरलेला आहे, मित्रांनो, ज्या लोकांनी सर्वात अगोदर म्हणजेच नारी नारी शक्ती दूत जे काही ॲप होतं, त्या ॲपद्वारे ज्यांनी भरला असेल ना, तर त्याचं इथे काहीही होणार नाही. परंतु त्यानंतर ज्यांनी कोणी भरला असेल, तर त्यांनी सरळ त्या ऑनलाईन सेंटरवाल्यापाशी जायचंय किंवा त्या अंगणवाडी सेविकेकडे जायचंय. त्यांना लॉग इन करायला सांगायचं त्यांचे युजर आयडी पासवर्ड टाकून आणि तिथे जाऊन ते लॉग इन केल्यानंतर आपल्याला त्या व्यक्तीचं नाव म्हणजेच यापूर्वी केलेले अर्ज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्या व्यक्तीचं नाव इथे तुम्ही सर्च करू शकता. इथे तुम्ही 100 करा आणि त्या व्यक्तीचं नाव सर्च करा. सपोज एक फॉर एक्झाम्पलसाठी मी सांगतो मित्रांनो, की आता हे एक नाव आहे. तर इथे तुम्ही लास्टला ॲक्शनमध्ये हे बघा, एक पैशाचं चिन्ह दिसते. यावरती जर तुम्ही क्लिक केलं, तर इथे आपण पाहू शकतो, की त्यांच्या कुठल्या अकाउंट नंबरमध्ये हप्ता हा क्रेडिट झालेला आहे. नाव, त्या व्यक्तीच्या बँकेचं नाव, अकाउंट नंबर, तारीख, क्रेडिट आणि किती रुपये क्रेडिट झाले, हे टोटल माहिती ही यामध्ये दिसते मित्रांनो. काही वेळेस तुम्हाला इथं सेंट्रल बँक दिसेल, काही वेळेस तुम्हाला इथे इंडिया पोस्ट दिसेल किंवा वेळेस तुम्हाला इथे स्टेट बँक दिसेल. अदर एसेट्रा एसेट्रा बँक इथे तुम्हाला पाहायला मिळतील. तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.